कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांना सातारा जिल्हा कुस्तीगीर परिषदेने आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे। पैलवानांच्या या पाठिंब्यामुळे आपल्याला लढण्यासाठी 10 हत्तीचे बळ आलं असून यापुढे आपण पैलवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितलं। हा कार्यक्रम वाटर येथे संपन्न झाला। सातारा जिल्हा कुस्तीगीर संघटनेने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे। वाटार येथे झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर अतुल भोसले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची शपथ या सर्व पैलवान मंडळींनी घेतली। कुस्तीगीर संघटनेच्या पाठिंब्यामुळे आपल्याला 10 हत्तीचे बळ मिळाले असून आपण पैलवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून भविष्यात कराड तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम तालीम बनवणार असल्याचंही डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितलं। या कार्यक्रमास तालुक्यातील पैलवान मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कराड दक्षिण 260 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय डॉक्टर अतुल बाबा सुरेश भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं एक वेगळं पण या महाराष्ट्रातील लाल मातीतील पैलवानांचा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पैलवानांचा एक मेळावा या विभागामध्ये आयोजित केला। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की महाराष्ट्र शासनाच्या पोलीस खात्यामध्ये आपल्या पैलवान क्षेत्राचे 5 DYSP कार्यरत आहेत आणि या DYSP पदाची नेमणूक आदरणीय देवेंद्रदादा फडणवीस यांच्या कार्यकालामध्ये झाली। बाबा सर्वच आघाड्या सर्व क्षेत्रामध्ये महायुती सरकारनं अतिशय चांगलं काम केलं। त्यामध्ये आम्ही सुद्धा कुठं मागे राहिलो नाही, खेळाडू आणि पैलवान म्हणून। मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, परंतु खेळाडूंसाठी शासकीय नोकरीमध्ये 5% रिझर्वेशन हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकालामध्ये झालेलं आहे। आमचे महाराष्ट्र केसरी असतील, आमचे हिंद केसरी असतील, यांना एक नाम मात्र नुसती बोलवण केली जायची। यापूर्वीच्या सरकारमध्ये मानधन कुठं 2000 रुपये प्रति महिना, पण ते मानधन माननीय फडणवीस सरकारने 7000 प्रति महिना या एवढं वाढ केलेली आहे आणि हिंद केसरीला 15000 रुपये। या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की सर्व पैलवानांनी या ठिकाणी हा बाबांच्या पाठीशी उभा राहण्याचा जो निर्णय घेतलाय त्या निर्णयासाठी आपण खंबीरपणे येणाऱ्या काळामध्ये रात्रीचा दिवस करून, मला पैलवानांची काम करायची पद्धत ज्ञात आहे, अंधारपणा ज्ञात आहे, कालावड्याच्या आप्पांना ज्ञात आहे, त्यामुळे कुणाला काही नवीन सांगायची गरज नाही। रात्रीचा दिवस आपण येणाऱ्या काळामध्ये करा। 20 तारखेला आपलं मतदानाचा दिवस आहे। बाबांची निशाणी कमळ आहे आणि आपलं चिन्ह 1 नंबरला आहे, बाबांचं नाव 1 नंबरला आहे, बाबांचं काम 1 नंबर आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण न थांबता न अडकळता लोकांचं परिवर्तन करण्यासाठी आपण थोडासा वेळ या उभोच्या नेतृत्वासाठी द्यावा। आपण सक्षमपणे जर राहिलो तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी भक्कम असं कार्य बाबांच्या हातून घडणार आहे याची ग्वाही मी या ठिकाणी व्यक्त करतो। महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील दादा, तसेच पैलवान मारुती रावजी कापूरकर, पैलवान ऑलिम्पिक खाशाबा जाधव, या तिघांनाही विनम्र अभिवादन करतो। तुम्हा सर्वांचे नेते माननीय डॉक्टर अतुल भोसले बाबा यांना त्यांचं सर्व पैलवानांच्या वतीनं स्वागत करतो। बाबा, खरं तर सांगायचं म्हणजे की हा पैलवानगडी म्हणजे एक रांगडागडी असतो आणि रांगडागडी म्हणजे प्रत्येक गावोगावी प्रत्येक गावात राजकारणात पैलवानगडी असतो आणि इतर काम करत असताना प्रत्येक पैलवान कोणाला अनेक अडचणी येत असतात।
त्या अडीअडचणीला तुम्ही खंबीर सर्वांच्या पैलवानाच्या पाठीशी तुम्ही उभं राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो या मेळाव्याच्या वतीनं. बाबा, आज तुम्ही गेल्या वर्षी जे कुस्त्याचं मैदान भेटलं त्या मैदानात आज आपलं महाराष्ट्रातच नव्हे तर अव्वल देशात आपण 1 नंबरचं मैदान घेतलं. अतिशय तिथून पुढे सुद्धा अशीच परंपरा कायम राहावी ही तुम्हाला मेळाव्याच्या वतीने विनंती करतो. आणि पैलवानांना खेळत असताना काही इंजुरी होती त्या पैलवानांना तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहावं, त्यांना अडीअडचणीला तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी तुम्हाला एक कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. आणि पैलवान एकदा शब्द दिला की तो मागा तो कधीच, तो शब्द दिला की दिला. ह्या एक विश्वास म्हणून आम्ही तुम्हाला एक इथे वचन देतो. सर्वजण आम्ही पैलवान पोरांच्या सगळ्यांच्या विनंतीला एक आम्ही सर्व तुम्हाला एक वचन देतो आम्ही की सर्वजण आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि येणाऱ्या 20 तारखेला सर्व पैलवान पोरं आम्ही तुम्हाला एक मतानं तुम्हाला निवडून द्यायचा असं वचन देतो. आणि सर्व पैलवानांना सर्वांना एक विनंती करतो की आपल्या उठून जागेवरती आपण सर्वांनी उठून उभं राहूया आणि एक बाबांना आपण वचन देऊया. सर्वांनी उठून उभं राहू. यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ अशी मी शपथ घेतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा कुस्तीगीर संघाने मला जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलं आणि हे पत्र हा कागदाचा फक्त तुकडा नाहीये तर या मतदारसंघामधल्या सगळ्या पैलवान बंधूंचा रक्ताचं पाणी करून ज्या संघाची स्थापना केली आहे त्या संघाने मला पाठिंबा दिला याचा अभिमान आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतो. त्यामुळं पैलवानांचं आपलं प्रेम जुनं आहे. स्वर्गीय अप्पांनी देखील खूप प्रेम पैलवान मंडळींवर केलं, पैलवान मंडळींनी अप्पांवर प्रेम केलं आणि आज या समारंभाच्या निमित्तानं मी तुम्हाला एका गोष्टीचं वचन देतो. कायम करू पैलवान मंडळींच्या पाठीशी उभं राहण्याची प्रामाणिक भूमिका येणाऱ्या अनेक वर्ष तुमचा जो प्रश्न आहे तो माझा प्रश्न असेल. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मानधनावरच्या कुस्त्या घेण्याच्या बाबतीमधला निर्णय या वर्षापासून होईल. कृष्णा कारखाना मानधनावरच्या कुस्त्या घेईल आणि त्याबरोबर स्वर्गीय अप्पांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय कधी घेतो, कधी करोनाच्या परिस्थितीमुळे आपल्याला घेता येत नाही. पण याच्या पुढं निश्चित स्वरूपी वर्षाला एकदा महाराष्ट्र पातळीवरची कुस्ती स्पर्धा किंवा काका तुमची इच्छा असेल तर आपण आंतरराष्ट्रीय पण पैलवान कुस्ती स्पर्धा घेऊ आणि मॅटवरच्या कुस्तीला देखील आपल्याला महत्व द्यायचं आहे आणि मातीवरच्या कुस्तीला देखील आपण महत्व द्यायचं आहे. मातीची पूजा करणारे आपले जे पैलवान आहेत त्यांचं संरक्षण करण्याची भूमिका ही भविष्य काळामध्ये 100% आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. माझं स्वप्न आहे की या विभागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम ही पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला उभी करायची. महाराष्ट्रामधली सगळ्यात उत्कृष्ट तालीम, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्कृष्ट प्रशिक्षक असणारी तालीम, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला खुराकच्या तालमीमध्ये मिळतो ती तालीम, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काळजी पैलवानांची ज्या तालमीमध्ये घेतली जाते ती तालीम, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मेडिकल फॅसिलिटी असेल ती तालीम, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा असेल ती तालीम ही कराडला आपण उभी करायची एवढं कार्यक्रमात. आणि पैलवान मंडळींचा मान सन्मान जपण्याची भूमिका 3 पिढ्यांपासून सांभाळणारं आमचं कुटुंब आहे हे देखील आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आज खरं तर मला मनापासून आनंद झाला. मी तुमच्यापेक्षा खूप खुश आहे की तुम्ही मला पाठिंबा दिला. खऱ्या अर्थानं हा पाठिंब्याची मला गरज होती. आज माझ्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ आलेलं आहे की आज तुम्ही मला पाठिंबा दिलेला आहे. तुम्हाला जे शब्द मी दिले त्या शब्दाला खरं उतरण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी करीन. एवढंच आवडून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो येणाऱ्या 20 तारखेला महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबून
आपलं बहुमोल मत आणि आपला आशीर्वाद हा आपण मला द्यावा एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.